नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग. छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. सर्व पारसी कामे वगैरे आवरली. त्यानंतर मुलांना आवरून दिलं आणि मुलांना आज सिम्पलच टिफिनमध्ये दिलेला आहे, तो म्हणजे पुलाव दिलेला आहे. आणि पुलाव थोडासा करपलेला होता, पाहू शकता. आणि मुलांनी खूप राडा पाडलेला आहे त्यामध्ये. हा त्यांचा मनी बॉक्स म्हणजेच त्यांचा गल्ला त्यांनी काढलेला आहे. आमची ॲनिव्हर्सरी 25 तारखेला आहे, तर त्यांना मम्मी पप्पाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे, त्याची प्लॅनिंग त्यांची सुरू आहे. तर पाहू शकता कसं ऊन पडलेलं आहे. थोडासा पाऊस आला आणि नंतर तर काही ऊनच पडत आहे. तुमच्याकडं कसं वातावरण आहे हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर केस वगैरे स्वच्छ केले आणि हेअर ड्रायरने ड्राय करून घेत आहे, कारण घरामध्ये काम असतं आणि मला बाहेर उन्हामध्ये जायला काही वेळच मिळत नाही, त्यामुळे केस वाळवायला वेळ मिळणार नाही. म्हटलं चला थोडंसं सुकून घ्यावेत, कारण सर्दी वगैरे आणि सध्या व्हायरलचं प्रमाण सुरू आहे. मच्छर वगैरे होत आहेत छोटे, त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची थोडीशी भीती वाटते. त्यामुळे केस वगैरे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर म्हटलं चला आज मला शेंगदाणे गुळाचे लाडू बनवायचे होते, त्याची रेसिपी मी तुमच्याशी पुढे शेअर करेल. तर हे पाहू शकता शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले आहेत आणि हे घुंगरू शेंगदाणे आहेत. तर आमच्यात मुलांना घुंगरू शेंगदाण्याचे जे लाडू असतात ना ते खूप आवडतात, त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतले, पूर्ण फटकून वगैरे म्हणजे स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यामधला कचरा वगैरेच काढलेला आहे, कारण ते चोळल्यानंतर वरचे सालटे निघतात आणि ते पांढरे शुभ्र एकदम शेंगदाणे होतात. आणि ते गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू मुलांना खायलाही आवडतात आणि दिसायलाही छान दिसतात ते. त्यामुळे पूर्ण शेंगदाणे वगैरे आता क्लीन करून घेणार आहेत. आणि गुळ आणून दिलेला आहे, 1 किलो गुळ आणि 1.25 किलोच्या जवळपास शेंगदाणे आहेत. तर ते पूर्ण मी भाजून घेतलेले आहेत, कारण माझी आजी पण आजारी आहे थोडीशी आणि लहानपणी मी माझ्या आजीकडेच राहिला होते. त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, मी पाहिलेलं आहे. परंतु ती सध्या थोडीशी आजारी आहे, मला काही घराच्या व्यापाने जाणं होत नाही. म्हटलं चला शेंगदाणे गुळाचे लाडू तर करून देऊया. तिच्यासाठी मामाच्या मुलाला बोलवलेलं आहे मी घेऊन जाण्यासाठी, कारण मला काही मुलांच्या स्कूलने आणि ट्युशनने वेळ मिळत नाही सध्या जायला. म्हटलं चला त्याच्याजवळ देऊयात, कारण तिला काही खाऊ वाटत नाही, तर थोडीशी चव येईल तोंडाला आणि मुलांना देखील आवडतात, म्हणून म्हटलं चला बनवूयात. थोडेसे जास्तीचेच बनवायला घेतलेले आहेत. आणि त्यानंतर पूजा वगैरे केली. पाहू शकता हवा कशी सुटलेली आहे, नुसतं वारं सुटत आहे, पाऊस काही नावच घेत नाही येण्याचा. आणि ऊन आणि पाऊस हेच सुरू आहे सध्या. आणि हे पाहू शकता नंतर मी तुळशीला वगैरे पाणी घालून घेतलं, महादेवाची पूजा वगैरे केली. तुम्हाला दिसणार नाही, कारण कॅमेरा थोडासा चुकीच्या ठिकाणी माझा ठेवण्यात आलेला होता. आणि त्यानंतर पूर्ण पूजा वगैरे घरातली देखील मी करून घेतलेली होती. मला पूजा दररोज करायला आवडतं, कारण मनाला एक समाधान वाटतं आणि मला तर असं वाटतं की पूजा ही दररोजच केली पाहिजे. आपण देखील दररोज स्वच्छ होतो, तसंच देवांना देखील स्वच्छ केल्यानंतर घरामध्ये प्रसन्न आणि प्रशस्त वातावरण होतं आणि धूपदीपाचा वास सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळत असतो. हे पाहू शकता शेंगदाणे वगैरे मी क्लीन करून घेतले आणि हा कचरा निघालेला आहे त्यामध्ये एवढा मोठा, आणि मी मध्येच क्लीन केले, कारण बाहेर जाऊन खूप हवा सुटलेली होती. त्यानंतर स्वयंपाक करायचा होता, त्यासाठी पीठ वगैरे मळून घेणार आहे. पीठ वगैरे मळून घेतलं, छान तेल लावून असं मस्त छान असं मळून घेतलं. आणि त्यानंतर मी पोळ्या वगैरे बनवणार आहे मुलांसाठी. पोळ्या दुपारी आल्यानंतर मुलं क्लासला जाण्याच्या अगोदर जेवणं करतील, त्यासाठी त्यांच्यासाठी पोळ्या आणि आमच्यासाठी भाकरी बनवणार आहे. तर छान अशा पोळ्या वगैरे बनवून घेते, कारण हे पीठ मळून ठेवलं आणि एक 15-20 मिनिट ठेवलं की त्याच्या पोळ्या खूप सुंदर मऊ आणि लुसलुशीत अशा होतात आणि मला तो खूप आवडतात. मी तसंच करत असते, दररोज देखील 20 मिनिट तरी पीठ मळून ठेवत असते. तुम्हाला पण ही टिप आवडली तर प्लीज फॉलो करा. खूप छान पोळ्या होतात, मऊ अशा लुसलुसीत एकदम छान अशा. आणि नंतर पोळ्या वगैरे आवरल्याच्या नंतर मला बाकीचे देखील कामं आवरायचे आहेत. तुम्हाला तर माहीत आहे घरात दररोज खूप राडा पडलेला असतो, ती सर्व काही आवरणे. आणि आज मामाचा मुलगा येणार आहे, तर पाहुणे वगैरे आल्यानंतर थोडंसं घरात स्वच्छ दिसलं तर छान वाटतं. आणि एरवी देखील स्वच्छ करतो आपण, पण थोडंसं जरा आणखीन पडलेलंच असतं तर ते आवरायचं होतं. त्यानंतर स्वयंपाक वगैरे पूर्ण बनवून घेतला, एका साईडला भाकरी एका साईडला पोळ्या छान बनवून घेतल्या. त्यानंतर गुळ घेतलेला आहे, हा गुळ आजच आणलेला आहे, तर तो मला आज खिसायचा आहे. पूर्ण छान असा खिसून घेतला. आणि त्यानंतर हे पाहू शकता शेंगदाणे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील मी टाकलेले आहेत, काजू बदाम. आणि आजीला तिळाचे लाडू खायचे नाहीत, म्हणजे तीळ टाकलेले खायचे नाहीत, कारण तिला दम्याचा त्रास आहे आणि दम्याला तेलकट म्हणजे तीळ थोडेसे तेलकट असतात असे आहेत, माझी आई म्हणली. म्हणून म्हटलं चला आजीच्या शेंगदाणे गुळाच्या लाडूमध्ये आपण तीळ टाकायचेच नाहीत, ते स्किप करूयात. म्हणून आजीसाठी सेपरेट लाडू आणि मुलांसाठी सेपरेट लाडू मी बनवत आहे. तर त्यासाठी मी गुळ खिसत आहे. हे पाहू शकता बतईने छान असा गुळ खिसलेला आहे, कारण असा
गुळ खिसल्यानंतर मिक्सरमध्ये खूप छान वाटलं जातं, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गाठी वगैरे किंवा मिक्सर खराब होण्याची शक्यता नसते. त्यामुळे मी असाच गुळ खिसून घेत असते. पूर्ण छान असा गुळ खिसायचा आहे. पाहू शकता केवढी ढेप आहे 1 किलोची आणि तेवढी मला खिसायची आहे. आणि गुळ खिसण्यासाठी थोडीशी ताकद लागते. तुम्ही तर पाहू शकता कसं मी खिसत आहे आणि थोडंसं मला हसायला देखील येत आहे की बाबा इतकी मेहनत लावावी लागत आहे गुळ खिसण्यासाठी. आणि पाहू शकता छान असे गुळाचे लाडू खायला खूप आवडतात, परंतु त्यासाठी लागणारी मेहनत ही मुलांना माहीत नसतं आणि आपल्याला देखील माहीत नसतं किंवा दुसऱ्याच्या हातचं खायला खूप आवडतं. आणि मग पाहू शकता हे आता छान असा गुळ खिसलेला आहे. तो आजीला जे लाडू द्यायचे आहे त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, कारण मामाचा मुलगा लवकर येईल आणि त्याला गावाकडे जायचं आहे आणि तिथून पुढे देखील त्याला दुसऱ्या गावाला जायचं आहे. तर त्याला थोडीशी गडबड आहे, म्हणून म्हणलं चला त्यात आजीचे लाडू अगोदर बनवून घेऊयात. त्यासाठी आता मी ते मिक्सरला लावलेलं आहे. पूर्ण मिक्स करून घेतलं आणि मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेणार आहे आणि त्यापासून लाडू बनवणार आहे. तुम्हाला देखील आवडली रेसिपी तर तुम्ही देखील अशा प्रकारचे लाडू बनवू शकता. आणि मुलं असं ड्रायफ्रुट्स खात नाहीत, म्हणून मी शेंगदाणे गुळाच्या लाडूमध्येच ड्रायफ्रुट्स टाकत असते आणि आजीला देखील थोडंसं बरं वाटेल, तिला अशक्तपणा आलेला आहे तर थोडंसं छान वाटेल म्हणून मग मी त्यामध्ये देखील ड्रायफ्रुट्स टाकणार आहे आणि छान असे वाटून घेत आहे. पाहू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे, एकजीव झालेला आहे. आणि मी टेस्ट देखील करून पाहणार आहे, कारण आजीला थोडंसं गोड आवडतं आणि तुम्हाला माहिती आहे जुन्या लोकांना गोड खायला खूप आवडतं. तर छान असं गोड झालेलं आहे. मला टेस्ट पण खूप आवडली आणि नंतर म्हटलं चला मोह आवरला नाही म्हणून परत एक वेळेस खाल्लं, कारण माझं डाएट सुरू आहे, मला गोड वगैरे काही खायचं नाही. परंतु चला थोडीशी तरी आपल्याला क्रेविंग होत असते आणि हे असं पाहिल्यानंतर समोर तर मनाला आवर घालणं शक्यच नाही. त्यामुळे छान असं एकजीव करून घेते. एकजीव केल्यानंतर मध्ये जे थोडासा गुळ वगैरे राहिलेला असतो तो राहत नाही आणि छान असे छोटे लाडू बनवणार आहे. मला लाडू खूप छान बनवता येतात, गोलगोलच बनवणार आहे, छोटे बनवून देणार आहे, तिला खायला देखील सोपं पडेल त्यामुळे. आणि ते हे पाहू शकता ह्या बॉक्समध्ये मी भरून देणार आहे आणि हे संपल्यानंतर आणखीन देता येतील. म्हटलं चला सुरुवातीला हे थोडेसेच देऊयात, तिच्या तोंडाला चव येईल. हा होता माझा छोटासा व्हिडिओ. आवडला तर